मिरजेत दुर्धर आजाराने आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलांचा शाळेचा खर्च युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी उचलला। लहान 2 मुलांना दिला शिक्षणाचा आधार, जपली सामाजिक बांधिलकी। मिरजेतील नदीवेस भागात राहणारे अप्पासाहेब म्हैसाळे यांच्या घरातील एकमेव आधारस्तंभ असलेल्या संतोष अप्पासाहेब म्हैसाळे वय 42 यांनी काही दिवसांपूर्वी एका दुर्धर आजाराला कंटाळून घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। तर त्याआधी सुद्धा त्यांच्या पत्नीने अशाच दुर्धर आजाराला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले होते। पत्नीला आजारातून बाहेर काढण्यासाठी कैलासवासी संतोष यांनी आपली कमावलेली सर्व पुंजी आणि मिळकत विकली होती। त्यातून ते कसेबसे सावरत आई वडील आणि 2 लहान मुलांचा सांभाळ करत असताना पुन्हा नियतीचा खेळ झाला आणि संतोष यांना सुद्धा दुर्धर आजाराने ग्रासले। आजाराशी झगडत त्यांचा संयम तुटला, तर या दुर्धर आजाराला कंटाळून संतोष अप्पासाहेब म्हैसाळे यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली। सर्व कुटुंब उघड्यावर पडले। 2 लहान मुले आणि वृद्ध आई वडील संतोष यांच्या मागे होत, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि राहते घर भाड्याचे असा प्रपंच अप्पासाहेब म्हैसाळे यांच्या अंगावर पडला। त्यातून आठवडी बाजारात भाजी कडधान्य विकून आपला उदरनिर्वाह ते चालवू लागले। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे चिरंजीव सुशांतदादा खाडे यांना समजतात त्यांनी आज नदीवेस येथे जाऊन म्हैसाळे कुटुंबाची भेट घेतली, सर्व परिस्थिती ऐकून घेतली। त्या लहान मुलांचे आणि आई वडिलांचे अश्रू पाहून हृदय पिळवटून गेले। दोन्ही मुलांचे आणि अप्पासाहेब म्हैसाळे यांच्या कुटुंबांचे सांत्वन करून कैलासवासी संतोष म्हैसाळे यांच्या दोन्ही मुलांचा सर्व शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे सांगून एक मायेचा आधार दिला, तर शासनाच्या घरकुल योजनेतून घर मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी सदर म्हैसाळे कुटुंबियांना दिले।